मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा ऐन गर्दीच्या वेळेला पुन्हा एकदा खोळंबा झालेला आहे। ठाकुर्ली ते कल्याणच्या दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये काहीसा तांत्रिक बिघाड झालाय आणि गेल्या 1.5 तासांपासून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचा हा खोळंबा झालेला दिसतोय। त्यामुळे ऑफिसमधून घर गाठण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत। लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांवरती पायी चालत जाऊन स्टेशन गाठण्याची वेळ आलेली आहे। ट्रेन थांबली आहे, हालत नाही, लाईट पण बंद झाले, अर्धा तास झाला, का अनाउन्समेंट नाही, काही नाही। कल्याणला मित्रांनी सांगितलं की कल्याणला अनाउन्समेंट होते की ट्रेन अनिश्चित काळासाठी बंद ठेवलेली आहे। तर आता आमच्याकडे ऑप्शन नाही, ट्रॅकवरनं आम्ही चालत जाणार आहे। कुठपर्यंत ही गाडी होती? ही गाडी दादरपासनं कल्याणपर्यंत होती, सेमी फास्ट आहे। सीएसटी वरून कल्याणला जाणारी लोकल जी आहे ती गेले 1 तासापासून या ठिकाणी बंद आहे। त्यामुळे प्रवाशांचे हाल मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक महिला जी आहे ती महिला या ठिकाणी बेशुद्ध झालेली आहे आणि आता या ठिकाणी पोलीस जे आहेत ते आलेले आहेत आणि जवळपास 1.5 तास झालेला आहे। या ठिकाणी प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेले आहेत। आपण जर पाहिलं तर हे सगळे प्रवासी जे आहेत या ठिकाणावरून आता रवाना होत आहेत। गेली 1.5 तासापासून या ठिकाणी हे प्रवासी आपला मार्ग काढण्यासाठी या ठिकाणी उभे आहेत। आपण जर पाहिलं तर ओव्हरहेड वायर जे आहे त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही गाडी जी आहे ती गेली 1.5 तासापासून या ठिकाणी बंद असल्याची माहिती आपल्याला मोटरमनने दिलेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांचे हाल जे आहेत ते या ठिकाणी झालेले आहेत। कॅमेरामन अभिलाष डावरेसह सुरेश काडे, एबीपी माझा, ठाकुर्ली, डोंबिवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।